नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे लर्न विथ SRP. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यावर विचारले जाणारे 50 GK प्रश्न व त्याची उत्तरे. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? त्याचं उत्तर आहे 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत? त्याचं उत्तर आहे 6. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर त्याचे उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 9 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर त्याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर त्याचं उत्तर आहे कोयना धरण. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर त्याचं उत्तर आहे तामन. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर त्याचं उत्तर आहे सेकरू. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर त्याचं उत्तर आहे हरियाल. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? त्याचं उत्तर आहे आंबा. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 19, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 20 आहे, वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते? त्याचं उत्तर आहे दख्खनचे पठार. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर त्याचं उत्तर आहे मुंबई बंदर. प्रश्न क्रमांक 23 आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न क्रमांक 24 आहे, लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे उल्कापातामुळे. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर त्याचं उत्तर आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. प्रश्न क्रमांक 26 आहे, ताडोबा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 27 आहे, महाराष्ट्रात सर्वात कापूस उत्पादन कोणत्या विभागात होते? तर त्याचं उत्तर आहे विदर्भ. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्रातील द्राक्षाची राजधानी कोणती? तर त्याचं उत्तर आहे नाशिक. महाराष्ट्रातील संत्र्याची राजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 30 आहे, महाराष्ट्रातील प्रमुख ऊस उत्पादक जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे कोल्हापूर. महाराष्ट्राला किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे? सुमारे 720 किमी. महाराष्ट्राला किती राज्याच्या सीमा लागतात? 6. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. प्रश्न क्रमांक 33 आहे, महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? त्याचं उत्तर आहे मराठी.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 35 आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोणते? तर त्याचं उत्तर आहे श्रीप्रकाश. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 1 मे. प्रश्न क्रमांक 37 आहे, गेट ऑफ इंडिया कोठे आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. रायगड किल्ला कोणाची राजधानी होती? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची. प्रश्न क्रमांक 39 आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 40 आहे, पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? भीमा म्हणजे चंद्रभागा. प्रश्न क्रमांक 41 आहे, शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 42 आहे, त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 43 आहे, भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे पुणे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे ठाणे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ते मुंबईमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या किती जागा आहेत? तर त्याचं उत्तर आहे 288. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी किती जागा आहेत? त्याचं उत्तर आहे 48. महाराष्ट्रातील राज्यचिन्हावरील ब्रीदवाक्य काय आहे? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.